पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमीन. प्रिय बंधू आणि भगिनीनो, मुलांचे भविष्य बनवण्यामध्ये आईवडिलांचा मोठा हात असतो. मुलांचे भविष्य बनवण्यामध्ये तर आपण मग मुलांचं भविष्य बनवण्यासाठी मग कसं काय करावं, कसं सागोपन करावं. आम्हाला असं वाटते की आमचे मुलं भरपूर शिकले आणि त्यांनी मोठी डिग्री कमावली आणि ते या आपल्या तालुक्यामध्ये फर्स्ट नंबर मध्ये आले, त्याचा मोठा सत्कार झाला आणि त्याला एका मोठ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालं आणि त्याच्यानंतर त्याने चांगल्या प्रकारे ट्रेनिंग पार केली आणि त्याला मोठी पदवी भेटली, म्हणजे आम्ही यशस्वी झालो असं आम्हाला वाटते. किंवा तो एक मोठा मानवाहिक व्यक्ती झाला किंवा एक पुढारी झाला किंवा एक नेता झाला, तेव्हा आम्हाला असं वाटते, आमच्या मनात वाटते का तेव्हा आम्हाला समाधान होईल. परंतु प्रिय बंधू आणि भगिनीनो, आम्ही त्याला मुलांना शिकवावं, चांगलं बनावावं, परंतु आम्ही त्याला धार्मिकतेकडे वळवलं पाहिजे. हे सर्व शिक्षण करताना, चांगल्या गोष्टीकडे जाताना, प्रगती करताना त्याच्यासोबतच महत्वाचा भाग म्हणजे त्याला धार्मिक बनवणे, आध्यात्मिक गोष्टीकडे त्याचं लक्ष वळवणे. आध्यात्मिक प्रार्थनामय जीवन, प्रार्थनामय जीवन. प्रियजन हो, आम्हाला पुष्कळ आमच्या समोर उदाहरणं आहेत. जेव्हा मुलगा शिकतो, शिकून चांगल्या प्रकारे नोकरी मिळते किंवा चांगला महानवाईक होतो, तेव्हा त्याचा विश्वास उडून जातो किंवा त्याला आईवडिलांविषयी त्याला आदर नाही आहे किंवा त्याचं जीवन एक धार्मिक जीवन नाही आहे, त्याला देवाविषयी काही आपुलकी नाही आहे. असं का होते? असं का होते प्रियजनो? याच्यासाठी आम्ही जबाबदार असतो. आम्ही जेव्हा तो शिकत होता, जेव्हा आम्ही त्याला शाळेमध्ये टाकलो, तेव्हापासून आम्ही त्याला काय सांगत आहोत? बाबा रे, चांगला अभ्यास कर, बाबा रे चांगलं शिक. आणि मग त्याचे आम्ही वेळोवेळी काय करतो? मार्क पाहत असतो. चांगले मार्क मिळाले त्याचे वावा करतो. पुन्हा मग त्याला चांगलं शिकण्यासाठी प्रोत्साहन करतो. त्याला ज्या ज्या गरजा आहेत त्या आपण देत राहतो आणि तो शिकत जाते. आणि कधी कधी काय होते, त्याला शिक्षणासाठी त्याला अवांतर खर्चही लागतो, तोही आम्ही पुरवतो. आणि मग कधी कधी त्याच्या शिक्षणासाठी त्याला संधे मिसाई सोडावं लागते, तेव्हाही आम्ही त्याला म्हणतो ठीक आहे, तू शिक्षणासाठी जात आहेस, त्याला ट्युशन आहे ते. आणि त्याच्या आध्यात्मिक जीवनाकडे, धार्मिक जीवनाकडे आम्ही अवलक्ष करतो. आणि मग अशा प्रकारे देवापासून दूर राहून जेव्हा तो शिकतो, तेव्हा नंतर जेव्हा तो कामाला लागतो किंवा मोठा होतो, शिकून मोठा बनतो, तेव्हा मग त्याला देवाविषयी काही आदर राहत नाही. आणि देवाविषयी आदर राहत नाही, विश्वास राहत नाही. आणि नंतर काय होते? आईवडिलाचाही आदर तो ठेवत नाही. प्रियजनो, याच्याकडे आमचं लक्ष असलेलं फार आवश्यक आहे. सर्वसाधारण आम्ही पाहतो, सर्वसाधारण गोष्टी आई वडील मुलाविषयी कधी तक्रार करतात आम्हाला माहित आहे. सर्वसाधारणपणे जेव्हा मुलगा 17 वर्षाचा, 18 वर्षाचा, 19 वर्षाचा जेव्हा मुलगा होतो किंवा मुलगी होते, तेव्हा सर्वसाधारणपणे आई वडील फादरकडे जाऊन किंवा गुरुजनाकडे जाऊन विनंती करतात, अजी आमच्या मुलासाठी थोडं प्रार्थना करा, आमच्या मुलासाठी थोडस प्रार्थना करा, त्यांच्यासाठी थोडस मार्गदर्शन करा, अशा प्रकारे. तेव्हा आम्ही विचारतो, काहून काय झालं?
माहित नाही का कसा कसा तरी वागतो, वेगवेगळा वागतो, त्याला राग येते, आमचे ऐकत नाही, तो घरी येत नाही, तो मोबाईल जास्त पाहत असतो आणि तो त्याचे मित्रमंडळी भरपूर आहेत. आम्ही कधी सांगतो हे? जेव्हा 17 वर्षाचा, 18 वर्षाचा, 19 वर्षाचा, 20 वर्षाचा होतो तेव्हा आम्हाला वाटते का तेव्हा तो बिघडला. प्रियजनो, खरं म्हणलं तर तेव्हा नाही बिघडला. कधी बिघडला तो बिघडला जेव्हा त्याला समजूत येणं सुरू झालं तेव्हा. लहानपणी पहा, लहान लहान मुलं आमच्या सोबत प्रेयरला येतात, प्रार्थना करतात. त्यांची इच्छा काय असते? पुस्तक पाहायची इच्छा असते, गाणं म्हणायची इच्छा असते, फादरला जाऊन भेटायची इच्छा असते, चर्चमध्ये जायची इच्छा असते. मुलं चर्चमध्ये येऊन फादरला भेटल्यानंतर आनंदित होतात आणि घरी जाऊन ते सांगतात, फादरजीने आम्हाला असं म्हटलं, फादरनं मला हे दिलं, फादरने मला चांगलं म्हटलं, फादरनं माझं अभिनंदन केलं, फादरनं मला माझं कौतुक केलं, अशा प्रकारे सांगतात. म्हणजे त्यांना खूप गोडी असते. लहानपणी प्रार्थनेची, मंदिराची, चर्चची गोडी असते. परंतु ते जेव्हा सर्वसाधारणपणे 10 वर्षाचा, 11 वर्षाचा, 12 वर्षाचा जेव्हा होतो तेव्हा पण याचं लक्ष थोडस अलग जाते. आतापर्यंत प्रार्थना करत होता, दिकन करायसाठी येत होता, प्रार्थना चालवण्यासाठी येत होता. याच्यानंतर त्याचं लक्ष थोडस दूर गेलं. मग तेव्हा काय होते? ते बहाणे करणं सुरू करतो, काहीतरी कारण सांगणं सुरू करतो आणि काहीतरी कारण प्रार्थनेपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो. मित्र मैत्रिणीला भेटण्याचा प्रयत्न करतो. जास्त शाळेत जाऊन ट्युशनचं बहाणं सांगतो. बाहेर खेळण्यासाठी त्याला जेव्हा इच्छा होते, मोबाईल जास्त वापरणं सुरू होते, त्यावेळेस आम्ही समजून गेलं पाहिजे की हा मुलगा आता बिघडत आहे. या मुलाचं लक्ष आता वेगळीकडे जात आहे. आपण 17-18 वर्षाचा होतपर्यंत नाही, तर यावेळेस जेव्हा त्याचं प्रार्थनेपासून लक्ष कमी झालं तेव्हा त्याला म्हणावं, बाबा तू प्रार्थना कर. जेव्हा त्याचं लक्ष चर्च मधून कमी होते तेव्हा त्याला म्हणा, नाही चर्च मध्ये गेलंच पाहिजे. जेव्हा तो बहाणे सांगू लागतो, मला ट्युशन आहे, मला खेळ आहे, तेव्हा म्हणायचं आपल्या प्रार्थनेपेक्षा, चर्च पेक्षा आपला खेळ मोठा नाही आणि ट्युशन मोठी नाही. आम्हाला कमी मार्क मिळाला तरी चालेल, परंतु आम्ही धार्मिक बनलं पाहिजे. प्रियजनो, ह्या वेळेस जेव्हा आपण त्यांच्याकडे लक्ष देतो, ह्या नेमक्या वयामध्ये त्यांचा आपण चांगल्या प्रकारे सांभाळ करतो, तेव्हा ते धार्मिक बनतात. आम्ही त्यांना महत्वाचं काय सांगावं, धार्मिक गोष्टी त्यांना सांगणे फार गरजेचं आहे. आम्ही शिक्षण शिकवावं, चांगलं बनवावं, ते ठीकच आहे, परंतु धार्मिक गोष्टीपासून त्याला दूर करू नये. त्याला जेवढे आणि धार्मिक गोष्टीसाठी समजा त्याचं शिक्षण कमी होत असेल तरी त्याच्यामध्ये आम्ही समाधान मानलं पाहिजे. कुटुंबातील लोकांनी समाधान मानलं पाहिजे. आता त्याची हार झालेली चालेल, आता त्याचं कमी मार्क आलेलं चालेल, परंतु त्याच्या जीवनामध्ये तो वाईट बनू नये, देवापासून दूर जाऊ नये, देवाच्या विरोधामध्ये जाऊ नये, त्याचा विश्वास कमी होऊ नये, याची आपण काळजी घेतला पाहिजे. प्रियजनो, धार्मिकता हे फार महत्वाचे आहे. शिक्षण महत्वाचं आहे, बाकी पैसा महत्वाचा आहे, सर्वच महत्वाचं आहे, परंतु त्याच्यापेक्षा धार्मिकता आमच्या जीवनामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या लेकरामध्ये येणे फार गरजेचं आहे. म्हणून जेव्हा आमचे लेकर धार्मिकतेपासून, विश्वासापासून दूर जाणे सुरू करतात, त्याच वेळी, योग्य वेळी आम्ही मार्गदर्शन करावं आणि त्यांना देवाकडे वाढवावं. प्रियजनो, हे आम्ही केल्याने होते. आई वडिलांचं याच्यामध्ये फार मोठं कर्तव्य आहे. त्या आई वडिलांची फार मोठी जबाबदारी आहे. परंतु आई वडील कधी करू शकतात? जेव्हा आई वडिलांना लोभ नसतो, तेव्हा तो निस्वार्थ देवाची सेवा, देवावर विश्वास करण्यासाठी आई वडिलांनी जर शिकलं तर मुलं बरोबर शिकतात. आई वडिलांना जर समजा
लोभ आहे, लालच आहे. आई वडील अशा प्रकारे आशा करतात की माझ्या मुलाद्वारे माझं मोठंपण व्हावं. ते एक दिवस ते आम्हाला धोक्यामध्ये टाकतात. प्रिय बंधू आणि भगिनीनो, आम्ही तशी अपेक्षा करू नये. आम्ही लहानच राहायला बरं. येशू ख्रिस्तानं स्वर्गाचा राजा असून त्याने काय केलं? लहान बनून गाईच्या गोठ्यामध्ये जन्म घेतला. आपण लहान बनूनच आपण जीवन जगावं. येशू काय म्हणतो? जो मोठा हो पाहतो त्याने काय बनावं? सर्वाचा सेवक बनावं. मोठेपण, खरे मोठेपण कोठं आहे हे आपण ओळखलं पाहिजे. खरं मोठेपण ह्या जगाच्या उन्नतीमध्ये नाही किंवा आमच्या मोठेपणामध्ये नाही, आम्ही मोठं बनण्यामध्ये नाही, आम्ही श्रीमंत बनण्यामध्ये नाही, तर खरं मोठेपण आम्ही लहान बनून, गरीब बनून एक पवित्र जीवन, चांगलं जीवन, धार्मिक जीवन जगण्यामध्ये आमचं मोठेपण आहे. प्रियजनो, आपण विश्वास ठेवूया. विश्वासाने, भक्तिभावाने आम्ही जे जगूया आणि आमच्या लेकरांना विश्वासामध्ये वाढवूया, आध्यात्मिक जीवनामध्ये वाढवूया, आध्यात्मिक प्रेरणा त्यांना देऊया आणि आध्यात्मिक जीवनाद्वारे त्यांचे भविष्य आपण चांगले भविष्य बनवूया आणि देवाला मान देऊन एक चांगले भक्तीचे, विश्वासाचे जीवन जगण्यासाठी त्यांना आपण शिकवूया.